बीड जिल्ह्यातले मासाजोगचे सरपंच संतोषदादा देशमुख यांची हत्या होऊन आज जवळपास 10 महिने पूर्ण झालेले. परंतु या घटनेमध्ये नेमकं काय चाललं आहे आणि या घटनेतले सगळे आरोपी हे पोलिसांनी ताब्यात घेतलेत का, आणि जी कारवाई पोलिसांकडून होते किंवा न्यायालयीन प्रक्रिया जी होते याच्यामध्ये देशमुख कुटुंबाला नेमकं काय वाटतं, ही माहिती जाणून घेण्यासाठी आपण आज संतोषदादा देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. दादा, जे संतोष भाऊंच्या मॅटर जे झालेलं आहे आता जवळपास 10 महिने झालेत. या 10 महिन्यामध्ये जी तपास यंत्रणा चाललेली आहे किंवा न्यायालयीन प्रक्रिया चाललेली आहे याबद्दल कुठं तुम्हाला समाधान वाटते? आता ज्या सगळ्या परिस्थितीमधून देशमुख कुटुंबीय जात आहे, ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या दिवसापासून या क्रूरकर्मी लोकांनी जे माझ्या भावाला संपवलं, त्या दिवशीपासून आत्तापर्यंतचा प्रवास असा आहे की सगळ्यांना तोंड पण द्यावं लागतं आहे आणि दुःख आहे ते थोडंही कमी होत नाही. सगळं कुटुंब अत्यंत दुःखात आहे. फक्त एकमेकाकडे बघणे एवढंच आमचं काम आहे. परंतु न्यायालयीन प्रक्रिया जी आहे आणि जो पोलीस तपास आहे, आणखीन देखील एक आरोपी जो आहे तो फरार आहे. तो कुठं गेला आहे काय माहीत नाही. हे प्रसारमाध्यमांनी कित्येक वेळा सांगितलं की हा आरोपी नेमका कुठं आहे, का शोधत नाही. परंतु आता पोलीस यंत्रणेंना मी ह्याच्या अगोदर पण एक विनंती केली होती की एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि ह्या सगळ्या आरोपीबद्दल अजून एकदा सगळ्यांना सजग करा आणि यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी आम्ही आशावादी आहोत. फक्त आम्ही तेवढंच करू शकतो. आणि हे सगळं प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये या आरोपींना जे सहकारी करणारी खूप मोठी टीम आहे ती वारंवार कोर्टामध्ये ज्या दिवशी तारीख असते त्या दिवशी दिसून येते. यांच्यावर 100% कारवाई होणार आहे. परंतु कशा पद्धतीनं होते आणि त्यांना शिक्षा काय होते हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही त्याची वाट बघतो. दादा, आज जवळपास 10 महिने होत आलेत आणि कृष्णा आंधळे हा आरोपी यामधला अद्यापही फरार आहे. नेमकं या आरोपीच्या संदर्भात पोलीस काय बोलत आहेत आणि आपल्याला काय वाटतं? याला सर्वस्वी जबाबदार तत्कालीन जे कोणी पोलीस असतील, धारूर पोलीस स्टेशनचे आणि केज पोलीस स्टेशनचे, हे सर्वस्वी जबाबदार आहेत. त्याचा पुरावा म्हणजे असं आहे की तो फरार असताना जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ह्याच्यातला जो आरोपी आहे विष्णू चाटे, त्याचं ऑफिस होतं. हे सगळे आरोपी पोलीस यंत्रणेसोबत तिथं चहा पाणी नाश्ता किंवा बैठका तिथं झालेले CCTV फुटेज सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेले आहेत. मग ह्याला कारणीभूत कोण आहे तर हीच यंत्रणा आहे. ह्याने त्याच वेळेस त्याला जर अटक केलं असतं, त्याला जर कायद्याचा धाक दिला असता, कायदा शिकवला असता किंवा शिक्षा दिली असती तर आज माझे भाऊ जिवंत असते, ही गोष्ट घडली नसती. कारण का ह्यांना पूर्णपणे पोलीस यंत्रणेकडून, म्हणजे आपण सगळ्याला नावं नाही ठेवू शकत किंवा सगळ्याला जिम्मेदार ठरवू शकत नाही, पण ज्यांनी कोणी ह्यांच्यासोबत ह्यांना अभय दिलं किंवा ह्या लोकांना असं दाखवून दिलं की काही होत नाही, चुकीचे कामं केले तरी आम्ही तुमच्यासोबत आहेत, असाच एक प्रकार त्या केज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडत होता. आणि त्यामुळंच आता देखील तो कुठं आहे आणि काय कशा स्वरूपात आहे किंवा म्हणजे काय चाललं आहे त्याचं, हे खरं तर पोलीस यंत्रणेनं समोर येऊन सांगण्याची गरज आहे. कृष्णा आंधळे हा माफीचा साक्षीदार आहे की काय, अशा पद्धतीची शंका समाजामध्ये येते आणि माध्यमांमध्ये सुद्धा ही चर्चा आहे की तो सापडत नाही असं तर पोलीस यंत्रणा होऊ शकत नाही. मग तो माफीचा साक्षीदार असेल का? तुम्हाला काय वाटतं? नाही आपण अंदाज सांगू शकत. कारण का हे सगळे जी टीम आहे, ही जी सगळी टोळी आहे, त्या टोळीमध्ये मुख्य जो ह्याच्यातला सूत्रधार आहे त्याला वाचवण्याच्या मागं हे सगळे लागलेले दिसून येते ह्यांच्या गोष्टीमध्ये. परंतु तसं नाही होणार. काम ज्यांनी करून घेत होता तो सगळा सर्वस्वी गुन्हेगार आहे आणि हा 1 नंबरचा आरोपी आहे. तो कधीच सुटणार नाही आणि सुटू पण नाही आणि सुटूही देणार नाहीत. आणि सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि ह्यांचं काय चाललं आहे हे आपण त्याचे तर्कवितर्क लावणं सुद्धा चुकीचं आहे की हे आपल्याला माहितीच नसल्यावर आपण त्याच्यावर बोलणं चुकीचं आहे. या घटनेमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी म्हणून आहे, त्यानंतर सुदर्शन घुले आणि इतरसुद्धा आहेत. हे खंडणीतून प्रकरण घडले, हत्या निर्गुणपणे झाली, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु तरीसुद्धा कोर्टामध्ये वाल्मिक कराड हे निर्दोष आहेत, यात संपर्क म्हणजे ते नाही आहेत अशा पद्धतीची भूमिका न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांच्या वकिलाकडून उपस्थित केली जाते. याच्यामध्ये आपल्या बाजूने जे वकील आहेत ते योग्य भूमिका मांडतायत का? त्याबद्दल तुमचं समाधान आहे का? नाही, त्याबद्दल योग्य भूमिका जे सरकारी वकील साहेब आहेत ते मांडत आहेत. आणि ते डिस्चार्ज ॲप्लिकेशन देणं किंवा जामीनचे अर्ज मांडणं किंवा तुम्ही आता बघितलं असेल की किती मोठा फौजफाटा त्या यंत्रणेनं मागं उभा केला आहे. परंतु जे काही ह्या माझ्या भावाच्या हत्येतील आरोपी आहेत, जे SITनं CIDनं तपास केलेला आहे 3 महिने दिवस रात्र,
त्याच्यामुळं त्यांनी जरी कुठलीही गोष्ट केली तर ह्याच्यातून आरोपी कोणीही सुटणार नाहीत, कोणी सुटूही देणार नाही आणि त्यांना शिक्षा मिळणार असं आम्हाला वाटतं. हे जे प्रकरण आहे या प्रकरणानंतर सुद्धा आपण पाहतो की न्यायालयामध्ये ज्या दिवशी तारीख असते त्यावेळेस आरोपींच्या बाजूनं मोठी गर्दी त्या ठिकाणी उपस्थित होते. हा जो काही दबाव येतोय याचा कुटुंबाला किंवा तुमच्या मनाला काही त्रास होतो या गोष्टीचा? नाही, त्रास होतो आहे. मी मागच्या तारखेलाच बोलून दाखवलं होतं की जनरली कोण येतं आहे तिथं हे आपण बघत नाही, परंतु जे पदाधिकारी असतात, जसं की लाडक्या बहिणीचा केस तालुका अध्यक्ष, तो तिथं वारंवार आलेला सगळ्याच्या निदर्शनात येतो आहे. परंतु हे काम अजितदादा पवार साहेबांचं आहे, जे उपमुख्यमंत्री आहेत, की त्यांनी त्याच्यावर काय ॲक्शन घेतली किंवा का घ्यायला नाही पाहिजे ॲक्शन, हे सगळे संभ्रम आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर हे सगळं थांबलं नाही तर आम्ही जे काही पवित्रा घेऊ किंवा जे काही पाऊल उचलायची वेळ येईल देशमुख कुटुंबियाला, ते आम्ही उचलल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत. यामध्ये सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली. ते सुद्धा हे प्रकरण आपल्या बंधूकडून त्या ठिकाणी लावून धरत आहेत. परंतु आता ते खासदार झालेले आहेत आणि भाजपच्या कोट्यातून राष्ट्रपतीने त्यांची खासदारकी निवड केली. या केसवर काही परिणाम होईल असं वाटतं का आपल्याला? त्या नाही, ह्या केसचा जो तपास झालेला आहे त्या तपासाप्रमाणेच जे सगळ्या जे तारखा चालू आहेत, जे हिअरिंग चालू आहेत, त्याबद्दल आत्तापर्यंत जे कामकाज झालं आहे किंवा आत्तापर्यंत जे गोष्टी झाल्यात, आता 30 तारखेला चार्ज फ्रेम होण्याची आमची अपेक्षा झालीच पाहिजे, चार्ज फ्रेम, आणि लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लागणे अपेक्षित आहे. आणि त्यांची राज्यसभेवर निवड झाली तर त्याचा परिणाम इकडं व्हायचा आम्हाला, म्हणजे तसं झालं पण नाही पाहिजे. परंतु त्यांना ही केस लढवण्यासाठी आम्ही परत कुटुंबियातर्फे विनंती देखील केलेली आहे आणि लेखी काही द्यायचं असेल तरी आम्ही देणार आहोत आणि ही केस त्यांनीच लढवावी, त्यांनीच पुढे न्यावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे कुटुंबाची. यापूर्वी DS न्यूजच्या माध्यमातून आपण चर्चा करत असताना एक मुद्दा लक्षात आला होता की संतोषदादांच्या हत्येच्या वेळी जे आरोपी होते, ह्या आरोपींना मदत करणारे काही लोक होते, म्हणजे काही गाड्या देणारे होते, काही आर्थिक मदत करणारे होते किंवा त्यांच्या कुटुंबाला साथ देणारे होते आणि सतत फोनच्या संपर्कावर होते. यांना आरोपी केलं आहे पोलिसांनी? नाही केलं अजून आरोपी. आता एक सप्लिमेंटरी चार्जशीटचं काम चालू आहे त्यांचं, त्याच्यामध्ये हे नावं 100% येतील आणि जरी नाही आले तरी आम्ही सगळं निदर्शनात आणून देऊ आणि पुराव्यानिशी आणून देऊ. कारण का फोन कॉल झालेले, पैसे पाठवलेले किंवा फरार करताना कशा पद्धतीनं त्यांना सहकार्य केलं हे कुठंच झाकणारं नाही. आणि जे काही 4-8 मुख्य ह्यांना जे समर्थन करत होते किंवा त्यांना फरार करण्यामध्ये, त्यांना गुन्हा करण्यामध्ये जे मदत करत होते, त्यांच्या माध्यमातून पुढचे कोण आहेत लोक ते सुद्धा उघडे पडणार आहेत आणि त्यांना नक्कीच शिक्षा झाल्याशिवाय आम्ही म्हणजे शांत बसणार नाहीत आणि त्यांना शिक्षा होईल. या प्रकरणामध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा हे आपल्यासोबत पहिल्या दिवसापासून होते आहेत आणि आमदार सुरेश अण्णा धस यांनी सुद्धा अनेक मुद्दे या संदर्भात उपस्थित केलेत. आज मनोज दादा आणि सुरेश धस यांच्यासोबत आपल्यासोबत आणखीन आहेत का आणि त्यांची मदत आपल्याला कुठपर्यंत होते या प्रकरणामध्ये? नाही, चार्ज म्हणजे प्रकरण झाल्यापासून आत्तापर्यंत मनोज दादा, त्याच्यानंतर जे काही मागण्या करायच्या होत्या त्यांच्या माध्यमातून मागण्या केल्या गेल्या, ते सुरेश अण्णा, तर मनोज दादा तर भक्कमपणे किंवा जे खरं आहे त्या खऱ्यामध्ये सगळ्या देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे उभा तर आहेतच, परंतु जे लोकप्रतिनिधी आहेत, फक्त सुरेश अण्णाच नाही तर ह्याच्यामध्ये अजून काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना देखील आमची तर तीच विनंती हात जोडून सगळ्यांना की आमचं हे प्रकरण निकाली जोपर्यंत निघत नाही, जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहावं. आज दादा पूर्ण समाज असेल, महाराष्ट्र असेल, या घटनेकडे पाहतोय, आपल्या कुटुंबासोबत ताकदीनं उभा आहे. परंतु या परिस्थितीत आणखी एक हत्या प्रकरण नजरेसमोर आलं, ते म्हणजे महादेव मुंडे. त्यामधले जे आरोपी आहेत त्या आरोपींची जी नावं आणि त्यांचा संपर्क आणि संबंध येतो तो कुठंतरी संतोषदादांच्या हत्या प्रकरणातले आरोपी आहेत यांच्याशी साम्य येतं आहे किंवा ते एकच येत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ते आरोपी अटक होतील? 100% अटक होतील. त्याचा तपास खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. कारण का जे IPS जे कुमावत साहेब आहेत त्यांचं रेकॉर्ड खूप चांगल्या पद्धतीचं आहे. त्यांनी खूप चांगलं काम केस परिसरात बीड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. तर त्यांच्याकडून अपेक्षा आहे की हे सगळे जे आरोपी आहेत ह्याच्यातले ते 100% झेरबंद होतील. त्यांना सगळे पुरावे त्यांच्या हाती लागलेले असावेत असा माझा अंदाज आहे. आणि कुठं ना कुठं आपलं जे प्रकरण आहे त्याच्यातले जे आरोपी आहेत आणि हे आरोपी कुठं ना कुठं ह्यांचा धागा जुळणार आहे आणि 100% याच पद्धतीनं त्या माणसाला सुद्धा
त्या व्यक्तीलासुद्धा ह्या क्रूरकर्मी लोकांनी संपवलेलं आहे आणि त्यांचं रोजचं काम झालं होतं हे. त्याच्यामुळं ह्याच्यातलं गांभीर्य त्यांना नव्हतं, परंतु आत्ता कुमावत साहेबांना जो तपास केलेला आहे, जो तपास चालू आहे, त्याच्यात सगळ्यांना अपेक्षा आहे की ह्या लोकांना इतक्या दिवस जे कोणी बाहेर होते 22 महिन्यापासून 23 महिन्यापासून, तर त्यांना अटक होऊन त्यांना देखील शिक्षा व्हावी आणि होईल. त्यामुळेच तर IPS पंकज कुमावत साहेब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संतोषदादांच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत, हे आरोपी बरेच दिवस बीड जिल्ह्यामध्ये फिरत होते, पोलिसांच्याही संपर्कात होते आणि मुख्य आरोपी जे वाल्मिक कराडे यांना अटक करताना यामधले ते सह आरोपी म्हणून सुद्धा ते सोबत फिरत होते. आज त्यातला एक आरोपी सापडत नाही, परंतु महादेव मुंडे यांच्याही हत्या प्रकरणातले आरोपी आजही सापडत नाही आहेत. तर हे पोलिसांना, यंत्रणेला हे आरोपी सापडत नाहीत की शोधायचे नाहीत, की या प्रकरणामध्ये कुणाचा दबाव येतो म्हणून पोलिस हे शोधत नाहीत? तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये कसं झालेलं आहे, जे फुटीरवादी किंवा जे चुकीच्या कामाचं समर्थन करणारी यंत्रणा होती, पोलीस यंत्रणा, ती खरं तर जनतेसाठी काम करत नव्हती, तर ती ह्या नेत्यासाठी, ह्या टोळी खंडणीखोर जे लोक आहेत त्यांच्यासाठी काम करत होती. आणि त्यांना 100% माहीत असेल की नसेल माहीत नाही, परंतु आता हे तर 100% अपयशच आहे. ज्या अर्थी एवढ्या दिवसापासून एक आरोपी सापडत नाही, ते यांचं अपयशच आहे. त्याच्याबद्दल काय आपण जर यश म्हणलं तर यश कसं म्हणता येईल त्याच्यात? आणि त्यांनी काय प्रयत्न केले, मी वारंवार म्हणतो की एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल काय काय केलं हे जनतेला कळलं पाहिजे आणि समोर आलं पाहिजे की तुम्ही काय प्रयत्न केले आणि तो आरोपी का शोधत नाहीत तुम्ही किंवा का सापडत नाही, याचे सगळे कारणं तुम्ही जनतेसमोर दिले पाहिजे. एक महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारतो दादा. हे जी हत्या प्रकरण घडलं संतोषदादांचं, हे अपहरण आणि खंडणी हे 2 घटना याच्यामध्ये घडलेल्या आहेत आणि खंडणीमधूनच ही हत्या झाली आहे, कारण संतोषदादांनी खंडणीला विरोध केला होता. मग ही खंडणी मागण्याची बैठक जी होती ती तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली, असं भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी जाहीर माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि मग जर खंडणीची बैठक धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली असेल तर त्याच्यामुळे त्यांच्यावर बरेचसे आरोप प्रत्यारोप झाले, त्यांचं मंत्रिपदसुद्धा गेलेलं आहे. मग या प्रकरणामध्ये आणखी आरोपी होणं अपेक्षित होतं, म्हणजे जसं की आपण आका म्हणतो आणि आकांचे आका, तर याच्यामध्ये आणखी काही आरोपी जे मोठे आहेत हे होणं अपेक्षित होतं तुम्हाला, जे आज घडत नाही आहे? नाही, अपेक्षित आहे आणि होईलसुद्धा. जसं की आता आपल्यासमोरच एक उदाहरण आहे, 22-23 महिन्यानंतर ते परत सगळी केस ओपन करून त्याचा तपास एका IPS अधिकाऱ्यांकडे दिलेला आहे. तसंच या केसचं सुद्धा ही आपली जी कोर्टातली जे चालू आहे की आता सध्याचा जो FIR झालेला होता आणि हे जे आरोपी आहेत त्यांचे जे हिअरिंग चालू आहेत, तसंच आता ह्याच्यामध्ये अजून कोणी काय केलेलं आहे. आता हे तर उघड झालेलं आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की खंडणीची मागणी कुठून व्हायची, खंडणी कोण मागायचं किंवा कुठून मागायचं, त्याचे सगळे लोकेशन यांनी ट्रेस केलेले आहेत. तर ज्याप्रमाणे या महादेव मुंडे प्रकरणातला जो तपास चालू केला आहे 23-24 महिन्यानंतर, तसंच हे देखील काही ह्याच्यात वेगळं करता येईल का, किंवा हे सगळे आरोपी कशा पद्धतीनं पोचले जायचे किंवा कुणाच्या जीवावर करायचे, त्याच्यासाठी एक समिती देखील स्थापन केलेली आहे, न्यायालयीन समिती. त्याचं कामकाजसुद्धा चालू आहे, त्याचे जबाब वगैरे घेणं चालू आहे. तर त्याच्यातून नक्की कळणार आहे, कारण का त्या समितीचं एकच काम असते की ही परिस्थिती झाली, एवढे खून झाले, परंतु ते का झाले, त्याला कुठली संस्था किंवा कुठला एक जिम्मेदार व्यक्ती आहे, तर त्याच्यातून नक्कीच हा सगळा तपास पूर्ण पुढे येईल आणि नक्कीच त्यावरसुद्धा कुठली ना कुठली मोठी ॲक्शन झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही ती ॲक्शन घेण्यास भाग पाडू असा मला विश्वास आहे. आत्ताच एक मसाजोगच्या ग्रामपंचायतीला सन्मान मिळाला, देशाच्या राजधानीमध्ये सत्कारही झाला, दादांच्या कामाचा त्या ठिकाणी गौरवही झाला, निमंत्रणही मिळालं. ही सगळी परिस्थिती असताना आम्ही तुम्हाला ज्यावेळेस नेहमी कार्यक्रमात कुठं पाहतो त्यावेळेस तुम्ही आजही भावनिक होता, तुमचे डोळे पाण्यानं भरून येत आहेत. नेमकं काय भावना आहेत तुमच्या आज मनामध्ये, जे महाराष्ट्राची जनता तुमच्याकडून माहिती घेण्याच्या तयारीत आहे की दादांची आज काय भूमिका आहे, काय भावना आहे? प्रत्येक ठिकाणी जिथं मी जातो किंवा जिथं जे सगळे सामाजिक संघटना असतील, मनोजदादा असतील, काही लोकप्रतिनिधी असतील किंवा सगळा समाज आहे, त्याच्यामध्ये 18 पगड जातीचे लोक आहेत, मी वारंवार सांगतो आहे. तर ते लोक आले, भेटून गेले, तेवढ्यापुरता वेळ जातो. परंतु घराकडे ज्यावेळेस मला जायचं असतं, घराकडे ज्यावेळेस माझा रस्ता चालण्यास निघतो मी, त्यावेळेस प्रचंड भावना दाटून येतात. परवाच आपले जे युजुभाऊ आहेत त्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ थोडा बघितला मी आणि मला वाटलं की एवढा त्रास यांना झाला आहे तर माझ्या भावाला किती त्रास झाला असेल. तर तुम्ही आत्ता समोर बघितलं की ती भावना आहे ती मागच्या 9 महिन्यापासून आहे
ती मला कुणालाही सांगता येत नाही किंवा फक्त मला अश्रू ढाळण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. आणि ह्या जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या विरोधात लढण्याशिवाय मला दुसरा कुठला मार्ग नाही. परंतु एक गोष्ट म्हणजे जाणीवपूर्वक मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं देशमुख कुटुंबियाला तळहाताप्रमाणे सगळा समाज सांभाळतो आहे, माझी पुतणी असेल, माझा पुतण्या असेल किंवा लेकरं असतील, घर असेल, कुटुंब, आईवडील असतील, तर खरंच या सगळ्या समाजाचे म्हणजे आम्ही कधीच उतराई करू शकणार नाहीत. त्या लोकांनी आम्हाला आधार दिला, धीर दिला आणि कसं जगायचं किंवा कसं पाठीवर हात ठेवला आहे, त्यामुळं आम्ही पुढं थोडं जसं जमल तसं जाऊ शकायलोत. खूप भावना दाटून येतात ज्यावेळेस आठवण येते भावाची, पण त्याला काहीच पर्याय नाही. त्याला पर्याय कुठला जरी असता, काही जरी किंमत मोजावी लागली असती तरी आम्ही मोजली असती. मी भाऊ म्हणून कुठल्याही परिस्थितीशी तोंड दिलं असतं, परंतु आज तशी परिस्थिती कुठलीच नाही. काही केल्यानं माझा भाऊ परत येणार नाही, म्हणून माझ्या भावना नेहमी दाटून येतात आणि मला अश्रू ढाळण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरत नाही. शेवटचा प्रश्न दादा, एवढे मोठे 9-10 महिने होऊन गेलेले आहेत, घटना अतिशय गंभीर आहे, महाराष्ट्र त्यामध्ये हळहळलेला आहे. अशा पद्धतीत, अशा परिस्थितीमध्ये यंत्रणा योग्य पद्धतीनं काम करताना दिसत नाही. ज्या पद्धतीने ॲक्शन व्हायला पाहिजे त्या ॲक्शन अजूनही समाजाला दिसत नाही. इथं कुठंतरी चीड, संताप, हतबलता असं काही होतं आहे? 100% होतं आहे. आता जे SP साहेब आहेत नवीन आलेले, ते खूप चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत, परंतु खालची जे काही जातीवादी लोक आहेत, जे जुन्या यंत्रणेच्या पद्धतीनं काम करत होते, त्यांनी आत्ता देखील जाणीवपूर्वक असे काही लोक अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. रेडीमेड FIR ड्राफ्ट बनवून आणायचा. जे कोणी आम्हाला समर्थन करतात, जे कोणी साक्षीदार आहेत, त्यांच्या विरोधातसुद्धा यांनी खूप मोठ्या प्रमाणात षडयंत्र रचलेलं आहे. त्याच्यात कोणी रचलं आहे, कोण करतं आहे ते सगळं, ते देखील समोर आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच समोर येईल आणि त्याचा पर्दाफाश मी केल्याशिवाय राहणार नाही, मी एवढी खात्री देतो. आपण पाहिलं की संतोषदादा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत, राज्य सरकारपर्यंत व्यक्त केलेल्या आहेत. परंतु इतका चळवळीतल्या कार्यकर्त्याची एवढी निर्घुणपणे हत्या झाल्यानंतरसुद्धा शासन प्रशासन कडक पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई करत नाही किंवा रोखठोकपणे भूमिका घेताना दिसत नाही. याविषयी थोडा संतापही आहे, थोडा रागही आहे आणि हतबलतासुद्धा आहे. हे सुद्धा त्यांनी बोलवून दाखवलं. जर एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये जर यंत्रणा अशा पद्धतीनं काम करत असेल तर सामान्य कुटुंबाचं काय, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. वेळोवेळी देशमुख परिवाराच्या सोबत आपण आहोतच. त्यांच्याही भावना, त्यांच्याही या प्रकरणामध्ये काय कारवाई प्रशासनाकडून होते ही वेळोवेळी माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंतसुद्धा येऊ. या ठिकाणी धनंजय भाऊ आपल्या DS न्यूजशी या वेळ दिला, आपल्याशी चर्चा केली, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो. धन्यवाद दादा. ओके.